गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सतीश, सामना करतील अमोल जावीर. यावेळेस रिव्हरचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यश प्राप्त होत नाही. येतोय तो डॉट चेंडू. आता महत्वपूर्ण सामना आहे, कारण सकाळपासून आपण काय केले त्याला महत्व नाहीये. आता काय करणार आहे त्याला फार महत्व आहे. यावेळेस कनेक्शन होत नाहीये, तरी देखील डीप फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. काय होतंय बघूया. क्षेत्ररक्षक थांबवतोय का, आता बघूया काय आहे. पंच चौकार. चला, पंचाने डिक्लेअर केला आहे. अंपायर इज अ फायनल डिसिजन. डिक्लेअर फॉर 4 रन्स. काउंट फॉर दिगंचे ऑन स्कोर बोर्ड. चला, थोडस चेक करा. पंचांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. जर इथे क्लिअर मध्ये दिसलं तर दिलं जाईल, अन्यथा पंचांचा निर्णय अंतिम राहील ऑन फील्ड. चला, खेळाडू इथे कुणी थांबू नका. चला, चौकार आहे. चला, 4 धावा आहेत. यावेळेस उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतो. येतोय तो डॉट चेंडू. एक तेरी एक मेरी या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. पाहिलं तर क्रिकेटचा प्रवास आपल्याला बघायला मिळतोय. अगदी 16व्या शतकापासून हा सुरू झालेला प्रवास आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे. कित्येक क्रिकेटमध्ये जागतिक घडामोडी झाल्या. पाहिलं तर सुरुवातीला हॉकी पद्धतीची बॅट वापरली जायची आणि कापसाचा चेंडू वापरला जायचा. यावेळेस तडकावला चेंडू पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय तो आरटीएस ट्रॉफी 2026 चौकार. पाहिलं तर 16व्या शतकापासून सुरू झालेला हा प्रवास. सुरुवातीला पूर्वी इंग्लंडमध्ये हा खेळ खेळला गेला. लहान मुलांमध्ये हा खेळ खेळला गेला होता. त्यानंतर प्रौढांमध्ये हा 17व्या शतकामध्ये लोकप्रिय खेळ म्हणून ठरला. आज बघितलं तर भारत क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यातल्या त्यात बघितलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. पाहिलं तर 18व्या शतकामध्ये MCC म्हणजे क्रिकेटचे नियम ठरवणारी एक क्लब तयार करण्यात आला, जो आज ही सारथ्य करत आहे. त्याच्यावरती मेरी लेबॉन क्रिकेट क्लब म्हणून आपण त्याची ओळख आहे. त्यानंतर BCCI आपली भारत क्रिकेट काउन्सिल पाहतो. त्यानंतर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. म्हणजे बघा, सुरुवातीला कसोटी सामने खेळले जायचे, परंतु तिथे लवकर मोठ्या प्रमाणात रिझल्ट मिळत नव्हता. त्यामुळे त्यानंतर वन डे एक दिवसीय क्रिकेट पाहिलं आणि त्यानंतर T20 सर्वात लोकप्रिय फॉर्मॅट म्हणून ओळखला जाणारा T20 यावेळेस उडवलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. येतोय तो उत्कृष्ट फटका, नेत्रदीपक फटका, चौकार. अल्पावधीचं बघितलं तर T20 म्हणजे लोकप्रिय खेळ ठरला. अलीकडे बघितलं तर T20 वर्ल्ड कप सुद्धा भारत संघाने जिंकला आणि तो सामना मला वाटतंय सर्वांनी पाहिला असेल. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका. यावेळेस वाईड चेंडू.
पंच डिक्लेअर करतायत अतिरिक्त धावेमध्ये भर. त्यानंतर 2008 मध्ये IPL सारखी टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळाली. तिथे देखील मोठमोठे संघ मोठमोठे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस उडवलाय पुन्हा एकदा, होता स्लॉट मध्ये पाठवलाय तिकडे स्क्वेअर लेगच्या प्लॉट मध्ये. चेंडू जातो सीमा रेषा पार, दन 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 चौकार. आता मात्र अमोल जावीर मात्र थांबणार नाहीयेत. त्यांना माहितीये महत्वपूर्ण सामना आहे, खेळावं तर लागेलच. एक षटकाच्या समाप्तीत तर धावसंख्या पाहतोय आपण 17. आता जेव्हा जेव्हा धावफलकावरती येतो 17 तेव्हा नक्कीच कोणत्या तरी संघासाठी असतो खतरा. बघूया. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. पहिलं षटक बघितलं तर तब्बल 17 धावा कुठल्या अमोल जावीर यांनी. नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. आता बघूया पुढील चेंडू. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होताना आपण पाहतोय वैयक्तिक षटकातील संघाच्या दुसऱ्या षटका टाकण्यासाठी सज्ज अक्षय. यावेळेस उडवलाय डाऊन डी ग्राउंड मारलेला हा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय तो चौकार. पाहिलं तर आता मला वाटतंय थोडंच कमी होतं, अन्यथा 6 धावा मिळू शकल्या असत्या. परंतु 4 धावा देखील मिळून खुश आहेत फलंदाज. त्यांना माहिती आहे हा महत्वपूर्ण सामना आहे, दोन्ही संघाला माहिती आहे. अगदी फील्डला खेळून काढलेला फटका. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि ते आउट. अमोल जावीर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच कोऑर्डिनेशनची कमी आपल्याला बघायला मिळाली आणि क्रिकेटमधील आत्महत्या. धाव बाद म्हणजे न्यू बॅटर आपण पाहतोय सुदर्शन. आता बघा या अगोदर देखील आपण असंच काहीच चित्र पाहिलं होतं की अमोल जावीर सेट झाले होते आणि त्यानंतर बाद झाले. आता देखील तसंच, परंतु आता थोडीशी चूक ठरलेली आहे. पुढील चेंडू अक्षयचा. यावेळेस फक्त चेक केलाय हवेमध्ये, चेंडू लॉंग ऑफची दिशा निवडली आहे आणि ते विकेट. क्रिकेट हा क्षणात इकडे तर क्षणात तिकडे. आता बघितलं तर आपण या अगोदर मला वाटतंय या षटकाच्या अगोदर दिगंजी संघाकडून स्ट्रॉंग पद्धतीने संघ धावत असताना आपण पाहत होतो, परंतु आता 2 विकेट गेल्या मोठ्या. त्यानंतर आता मोमेंटम कुठेतरी मोहननगर या संघाकडे शिफ्ट होताना आपण पाहतोय. क्रिकेट आहे, काय पण होऊ शकतं. आता मला वाटतंय जग्गू भाऊ फलंदाजीसाठी आलेले आहेत. जग्गू भाऊ विकी शेठ षटकारासाठी 100 रुपये. चौकारासाठी आहे काय? चौकाराला पण आहे 100. चला चौकार मारा. लपट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय तो डॉट चेंडू.
चौकार मारा अथवा षटकार मारा. जगूभाऊ यांच्यासाठी विक्की शेट यांच्याकडून 100 रुपये आहेत. यावेळेस तडकावलेला फटका, डीपला प्रोटेक्शन आहे. आणि काय होतंय बघूया. एक मिळाली, दुसरी देखील पूर्ण. सन्माननीय सुभाष माळी ग्रामपंचायत सदस्य खरसुंडी यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर जगू भाऊ. उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात. धावत येतील, फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24, 2 बाद. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बंटी. सामना करतील जग्गू भाऊ. जग्गू भाऊ यांच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपये विक्की शेट यांच्याकडून. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला. कुणीकडे मारू, इकडे मारू की तिकडे मारू असं गोलंदाजाला वाटलं. बंटीला जरूर. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. यावेळेस थोडस मला वाटतं आता अशा पद्धतीचे फटके मारण्याचा प्रयत्न एबी डिव्हिलियर्स, साऊथ आफ्रिकेचा खेळाडू, परंतु इथे कनेक्शन होत नाही. येतोय तो डॉट चेंडू. पुढील चेंडू. यावेळेस उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. आदळलेला हा चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषा पार येतोय तो कडकडीत प्रहार. आरटीएस ट्रॉफी 2026 चौकार. बघितलं तर एन्काउंटर स्पोर्ट्स आयोजित आरटीएस ट्रॉफी 2026 दिवस क्रमांक 1 आपण पाहतोय. त्यातील शेवटचा सामना प्री क्वार्टरचा मोहननगर विरुद्ध दिगंची हा प्रगतीपथावर चालू असलेला सामना आपण पाहतोय. यातील जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरी दाखल होईल. जो पराभूत होईल तो सरळ या स्पर्धेतून बाहेर पडेल. यावेळेस रिव्हरचा फटका, सक्सेसफुल फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय तो चौकार. बघितलं तर उद्याचा दिवस आपण दिनांक 6 जानेवारी 2026 वार मंगळवारचा लॉट्स आपण सांगतोय. पहिला सामना असेल तो निमसोड विरुद्ध नेवरी आणि टायमिंग आहे ते 9:30 वाजता. पहिला चेंडू 9:30 वाजता पडला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल तो घरनिंगी विरुद्ध मायनी. तर असे उद्या 4 संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. यावेळेस एक धाव लेग बायच्या रूपात मिळते.
उद्या देखील 4 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. निमसोड, नेवरी, घरनिंकी आणि मायनी असे 4 संघ उद्या देखील इथे दाखल होणार आहेत. उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला जग्गू भाऊ यांच्या माध्यमातून एक धाव मिळते. षटक समाप्त. धाव संख्या आपण पाहतोय 35. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण अक्षय. सामना करतील जग्गू भाऊ. जग्गू भाऊ यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि चौकारासाठी देखील विक्की शेट्टी यांच्याकडून. यावेळेस एक तर मिळवली आहे, दुसरी मिळते की नाही पाहूया. दुसरी देखील पूर्ण. आता बघितलं तर जग्गूभाऊ यांचा खेळ ना जर बघितलं ना तर एका युवा खेळाडूला लाजवेल असा खेळ करतायत. बघा काय रनिंग आहे. मला वाटतंय चिता देखील त्यांच्या पुढे नतमस्तक होईल, म्हणेल भाऊ माफ करा. या वेळेस पंच पाहणी करतायत आणि वाईट चेंडू. सादिक सर आम्हाला कळवतायत दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धावेमध्ये भर. यावेळेस हवं तसं कनेक्शन होत नाहीये. न्यू बॅटर आपण पाहतोय. शिवम. जगूभाऊ बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी शिवम पाहतोय मैदानात. यावेळेस उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू धावतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. काय होतय शेवटी चेंडूने रेस जिंकलेली. सर सादिक सर चौकार. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अक्षय. सामना करतील शिवम. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची वरची कडा घेऊन पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल करत होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये ते शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मिळाली ती फक्त आणि फक्त एकच धाव. आता स्ट्राईकवर बघितलं तर सुदर्शन. एक मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये.
यावेळेस होता स्लॉट मध्ये, पाठवलाय तो स्क्वेअर लेगच्या पलीकडे प्लॉट मध्ये येतोय तो 6 धावा षटकार. आता असे चेंडू मात्र सुदर्शन सोडणार नाहीये. मोठा फटका, वाऱ्याच्या विरुद्ध मारलेला हा उत्कृष्ट फटका बघायला मिळाला आणि अति दूर मारलेला, तब्बल मला वाटतंय 101 मीटरचा हा षटकार. धावपलकावरती धावा झालेल्या आहेत 49, 1 कमी 50. यावेळेस उडवलाय, पाठवलं ते लॉंग ऑनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त दर्शक बनून राहतील. येतोय तो हाय हँडसम अँड षटकार, 6 धावा. सुदर्शन म्हणत असतील सकाळपासून खूप बोलणं सोसलंय, आता सोडणार नाहीये. कोणीही येऊ दे समोर, फक्त आणि फक्त फटकेबाजीच करणार. बघा आता धावपलकावरती धावा बघितल्या तर झाल्या असतील माझ्या माहितीने 55. आता कुठेतरी निर्धास्त असेल संघ. येणारी 6 महत्वपूर्ण चेंडू. आता बघा 55 झालाय, 55 धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक. यावेळेस फटका, 6 धावा. झेल पकडला होता परशुराम यांच्या माध्यमातून, परंतु स्वतःचा बॅलन्स करू शकलेले नाहीत. आता अशा पद्धतीचा एक सीन आपण बघितलं तर धीरज पाहतोय आपण गोलंदाजीसाठी. चला यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या खालती क्षेत्ररक्षक आणि हे देदी विकेट. फलंदाज बाद. आता बघितलं तर परशुराम यांनी उत्कृष्ट झेल पकडला होता, परंतु स्वतःचा बॅलन्स करता आलेला नव्हता. परंतु आता बघूया फायनल टच कसा दिला जाईल. यावेळेस फक्त बॅटची कडा घेतली हवेमध्ये, चेंडू त्याच्या खालती, गोलंदाज आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. येते ती विकेट. धावसंख्या 63 झाली, 64 बनवायच्या आहेत. मला वाटतंय आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या दिगंजी संघाकडून नोंदवली गेली आहे. आता बघूया धावाचा पाठलाग करता आता कशा पद्धतीने केला जातोय मोहननगर संघाकडून. चला चला बॅट लाईट इश्यू चालणार नाही बरं का मोहननगर. आपण 2 सलामवीर लवकरात लवकर घेऊन या मैदानात, कारण आपल्याकडे इलेक्ट्रिकची सोय नाहीये, लाईट्सची सोय नाहीये. चला आता इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण करणारा संघामधून जग्गू भाऊ. चला विक्की शेट्टी यांचे प्रिय जग्गू भाऊ विकेट साठी कॅचेस साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन सलामीवीर आपण पाहतोय परशुराम आणि बंटी मोहननगर संघाकडून. आता विचार केला तर धावा 64 बनवायच्या आहेत.
चला चला सामन्याला होते सुरुवात. चला सर, ग्रीन सिग्नल दिलाय पंचांनी. चला पहिल्या चेंडूवरती परशुराम यांचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. एक मिळाली, दुसरी देखील पूर्ण. तब्बल 64 धावसंख्या बनवायची आहे त्यातील. आता बघितलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस उसळी घेणारा चेंडू, त्याला पॉईंटची दिशा दाखवली आहे. डीप वरून खेळाडू धावत देतील. 1 धाव मिळाली. दुसरीचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. आता स्ट्राईकवर आपण पाहतोय डावखुरा फलंदाज बंटी. करो या मरो हा सामना, डू ऑर डाय, करेंगे या मरेंगे. कारण जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल. तो सरळ आपल्याला 9 तारखेला खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस फटका फसलाय. आता बघा, दोघांच्या मध्ये चेंडू थांबला. दोघात तिसरा, आता सगळे विसरा. चेंडू म्हटला विसरा. मिळाली ती एकच धाव. आता इन स्पॉट मध्ये आपण पाहतोय थोडेसे स्लिपच्या दिशेने जग्गू भाऊ, विकी शेट यांचे प्रिय, त्यांच्यावरती बक्षीस लावलंय. यावेळेस शपल झाले होते, परंतु वाईट. अतिरिक्त धावेमध्ये भर. शेवटचा आजच्या दिवसातील हा फायनल सामना म्हणावा लागेल, कारण इथे जो जिंकेल तो बक्षिसासाठी पात्र असणार आहे. त्यामुळे कोणी हार मानायला तयार नाहीये. यावेळेस उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय तो चौकार. परशुराम यांच्या बॅटमधून घनाघाती प्रहार. धावा मिळतील त्या 4. पुढील चेंडू सुदर्शनचा. सामना करतील परशुराम. यावेळेस पॉइंटची दिशा निवडली होती. डीपला खेळाडू जरूर तैनात. झालीये चूक, आणि चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून झालीये चूक. 4 धावा परशुरामच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये देखील झालेत बुक. परशुराम म्हणत असेल संघाला, बघा माझा लुक. यावेळेस उत्कृष्ट फटका खेळून काढलेला. फील्डच्या रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय तो आरटीएस ट्रॉफी चौकार. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17. त्यांचा देखील होता 17, यांचा देखील आहे 17. आता कोणाला आहे खतरा, आता बघूया. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येताना आपण पाहतोय अमोल जावीर.
गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अमोल जावीर. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येताना आपण अमोल जावीर यांना पाहतोय. सामना करतील बंटी. यावेळेस फिल्डला खेळून काढलेला फटका, परंतु काऊ कॉर्नर रिजन वरून धावत आले साहिल आणि फेकी करतील तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. आता आपण विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय जगू भाऊ. नक्कीच थोडस यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आणि कोणतीही होणार नाहीये चूक. महत्वपूर्ण विकेट. आता बघा ही विकेट गेलीये की मॅच गेलीये, कारण या खेळाडूकडे क्षमता होती. हा खेळाडू जर थांबला असता तर नक्कीच हवाई फायर पाहायला मिळाले असते. आणि आता कुठेतरी थोडेसे निर्धास्त झाला असेल संघ दिग्गज, परंतु क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल काही सांगता येत नाहीये. काही पण होऊ शकतं. नक्कीच निराश पाहायला मिळत आहेत आपल्याला बंटी. न्यू बॅटर आपण पाहतोय अक्षय. बघितले तर पुरेपूर अनुभवाचा वापर केला जातोय अमोल जावीर यांच्या माध्यमातून, कारण मोठे सामने खेळण्याचा यांच्याकडे अनुभव आहे. बघितलं तर नक्कीच पुरेपूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपण अमोल जावीर यांच्या माध्यमातून पाहिली आहे. एक मोठा धक्का देण्यात यश प्राप्त झालेला आहे. सकाळी देखील बघितलं तर बंटीला बाद करण्यात अमोल जावीर यांचा मोठा हात होता. आता देखील त्यांनीच बाद केलंय. यावेळेस उडवलाय. फिल्डर रिस्ट्रिक्शन आहे. चेंडू धावतोय सी मार रेषा पार जातोय तो चौकार. पुढील चेंडू सामना करतील अक्षय. यावेळेस डान्सिंग डाऊन ट्रॅक मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. आता थर्ड मॅन येऊन चेंडू थांबवतील, फेकी करतील तोपर्यंत एकच धाव प्राप्त होते. यावेळेस पायाचा वेध घेतो चेंडू आणि येते ती लेग बायच्या रूपात बॅटची आहे का? ठीक आहे, एकच धाव. आतापर्यंत जर आपण बघितलं तर नक्कीच दिगंजी संघ कुठेतरी स्ट्रॉंग स्थितीत आपल्याला बघायला मिळतोय फ्रंट फुटवरती, परंतु काय पण होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्षणात इकडे क्षणात तिकडे असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. यावेळेस स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस आपल्याला बघायला मिळाला. पडल्यानंतर हळूवार गती काढून घेतली पूर्ण. धावा मिळाल्या त्या 2 आणि तिसरी देखील पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 28. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28. 14च्या सरासरीने आपण धाव संख्या पाहतोय. येणारे 18 चेंडू 36 धावा. आता बघा गोलंदाजीसाठी पाहतोय आपण जग्गू भाऊ, विक्की शेट यांचे प्रिय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आहेत. स्वतःच्या गोलंदाजीवरती कॅच जरी टिपला
तरी 100, म्हणजे एकूण 200 विकेटचे आणि कॅचचे. मला वाटतं आज विकी शेट्टी यांनी ठरवलंय त्यांना मालामाल करून घरी घालवायचंय. या वेळेस उडवलाय, बघूया, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय तो षटकार. जग्गूभाऊ यांच्या चढवलेला हा हल्ला यावेळेस देखील उडवलाय, यावेळेस देखील हवाई सफर करतोय चेंडू, येतोय तो षटकार. अगदी मी अगोदर सांगितलं होतं हा खेळाडू काल मॅन ऑफ द सिरीज राहिलेला. 32 इंची LED आपल्या घरी घेऊन गेले होते हा खेळाडू बोहरला. बघा आता देखील उत्कृष्ट खेळ करतोय गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये देखील. जग्गूभाऊ यांच्यावरती आक्रमण चढवलंय. यावेळेस देखील स्लॉट मध्ये लॉंग ऑफची दिशा निवडली आहे, तिथे साहिल, कोणतीही चूक होणार नाहीये, येऊ की नको येऊ की नको, आणि 2 धावा पूर्ण. यावेळेस उत्कृष्ट चेंडू, थोडासा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू फलंदाजाला जज करता आलेला नाहीये, येतोय तो डॉट चेंडू. नक्कीच सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारल्यानंतर जग्गूभाऊ यांची लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर कमबॅक आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस पुलर लेनचा चेंडू, परंतु फलंदाजाला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय तो डॉट चेंडू. रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी. चला चेंडू आहे, लिगल डिलिव्हरी. यावेळी देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, येतोय तो डॉट चेंडू. धाव संख्या झालेली आहे 42. 12 चेंडू 22. 12 चेंडू 22, प्रति षटक 11. काय पण होऊ शकतं, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट, काय पण होऊ शकतं. आता कोण होईल प्री क्वार्टर पात्र बघूया, दिगंची की मोहननगर, मोहननगर की दिगंची. सकाळपासून केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळणार आहे, परंतु नक्कीच एका संघाला आनंद इथे आपण जल्लोष करताना पाहणार आहोत आणि एक संघ नाराज होऊन घरी जाताना आपण पाहणार आहोत. प्रत्येक जण घरीच जाणार आहे, परंतु कोणी आनंदात कोणी थोडस निराश. बघूया. यावेळेस उडवलाय, परंतु मला वाटतंय सुदर्शन यांचा उत्कृष्ट झेल आणि परशुराम बॅक टू द पविलियन. आता बघा, अमोल जावीर पुरेपूर ओळखला होता, चांगला चेंडू टाकला होता, परंतु परशुरामने देखील फ्रंट फूट वरती जाऊन लॉफ्ट केला होता, फ्रंट फूटचा चांगला उपयोग केला, परंतु एलिव्हेशन हवं तितकं मिळालं नाहीये आणि
उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला सुदर्शनच्या माध्यमातून. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 42. जिंकण्यासाठी 22 धावेंची गरज. 11 चेंडू 22. आता नक्कीच जगू भाऊ कान मंत्र देताना आपण बघितलं थोडस. न्यू बॅटर आपण गोंडू पाहतोय. यावेळेस दिशा फक्त दिली आहे. पॅडल स्वीपचा हा फटका. एक मिळाली, दुसरी देखील पूर्ण. धाव बलकावरती धावा पाहतोय 2. येणारे 10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 20. यावेळेस दूरवरून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू लाईन थोडीशी चेंज करतोय. तेच तर्रार चेंडू अमोल जावीर यांचा. आता बघा अनुभवाचा पुरेपूर वापर केला जातोय अमोल जावीर यांच्या माध्यमातून. कारण मोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू बघितलं तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभर हा खेळाडू खेळत असतो. यावेळेस पुरेपूर ओळखला आणि चेंडू पाठवला सीमा रेषा पार. आला तो मोठा प्रहार, षटकार. नक्कीच हा मोठा फटका दिगंजी संघाला थोडासा नाखुश करणारा असेल. चेंडू जरूर चांगला टाकला होता परंतु फलंदाजाने पुरेपूर ओळखलं. स्लोवरमन पद्धतीचा मारा केला होता. यावेळेस बॅटची कडा जशास तसे टिट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलाय आणि फलंदाज गोंडू बॅक टू दी पॅव्हिलियन. जगूभाऊ आपल्याला 100 प्राप्त झालेत. विक्की शेट यांच्याकडून घेऊन जायचं आहे. आता विक्की शेट नक्कीच निर्धास्त असतील, म्हणत असतील मी बक्षीस लावलं, जगूभाऊने मिळवलं. नेक्स्ट बॅटर आपण किरण पाहतोय. आता बघा किरण नावात आहे किरण परंतु विजयाची किरण दाखवेल का? भाऊसाहेब पवार यांचे भाऊ. आता भाऊसाहेब पवारला आपण सर्वजण ओळखतो. त्यांचे बंधू किरण पवार. आज त्यांचा बर्थडे आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. थोडस स्लिप झाले फलंदाज आणि काय होतंय बघूया. येते ती विकेट. येणारे 6 चेंडू 14 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस असणार आहे. 6 चेंडू 14. बघा सामना होता कुठे आला कुठे. 6 चेंडू 14. नक्कीच दोन्ही संघामध्ये विचार विमर्श आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाज देखील आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील टीम मीटिंग घेतली जाते. इथून पुढे कशा पद्धतीने धावा बनवायच्या आहेत मोहननगर संघाला, कारण आता नाही तर कधीच नाहीये. आता जर आपण हुकला तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. तोपर्यंत ही ट्रॉफी मिळणार नाही आपल्याला. धीरज येणारे 6 चेंडू 14.
गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शिवम. नक्कीच प्रेक्षक आपल्या मैदानाच्या बाहेर आनंद घेत आहेत सामन्याचा. असे प्रेक्षक प्रत्येक गावाला लाभो. गोलंदाजीसाठी शिवम. 6 चेंडू 14. यावेळेस बॅटची कडा घेतलीये आणि बॅटची कडा घेऊन तिसऱ्या स्लिपच्या दिशेने चेंडू धावत होता, फ्लाइंग स्लिपच्या दिशेने, आणि चेंडू थांबवण्यात यश आणि येतोय तो डॉट चेंडू. येणारी 5 चेंडू 14. प्रत्येक डॉट चेंडू थोडस मोहननगर संघाला नक्कीच टेन्शन देणारा ठरेल आणि दिगंज संघाला नक्कीच आनंद देणारा ठरेल. कोणाचा तरी फायदा कोणाचा तरी तोटा होणार यात काही शंका नाहीये. संदीप सर घराच्या दिशेने निघाला काय? यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका, परंतु डीपला सुदर्शन नक्कीच तैनात आहे. थोडासा वेट केलाय, एक मिळाली, दुसरी देखील पूर्ण. येणारी 4 चेंडू 12. 4 चेंडू 12. कोणाच्या वाचतील 12 काय माहिती. यावेळेस कोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि कोण बाद झाले? पंच. आता होती ज्याच्याकडून आशा त्यानेच टाकली पदरी निराशा. अक्षय बॅक टू दी पॅव्हिलियन. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न होता. 3 चेंडू 11. बघा सामना कसा होता, कुठे आला. नक्कीच जग्गू भाऊ थोडेसे खुश असतील, परंतु क्रिकेट आहे, काय पण होऊ शकतं. विक्की शेठ बक्षीस द्या त्यांना, त्यांचा सन्मान करा. राहुल न्यू बॅटर आपण पाहतोय. राहुल आता कामगिरी करावी लागेल. 3 चेंडू 11. यावेळेस उडवलाय, परंतु चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. सुदर्शन कोणतीही चूक करणार नाहीये. बघितलं तर लॉंग ऑन होऊन धावत डीप मिड विकेटला हा कॅच कंप्लीट केला आणि विकेट. आता बघा जग्गू भाऊ यांचं सेलिब्रेशन बघा थोडस. आज या मैदानात फक्त आणि फक्त जग्गू भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल आज जग्गू भाऊ भरपूर खुश आहेत. नक्कीच आपण पाहतोय वयस्कर खेळाडू, परंतु युवा खेळाडूला लाजवेल असा खेळ त्यांनी दाखवलाय मैदानामध्ये. आता फक्त आणि फक्त औपचारिकता, क्रिकेट आहे, काय पण होऊ शकतं. परंतु येणारी 2 चेंडू 11 कंपल्सरी चेस आहे. दोन्ही चेंडूवरती 2 षटकार मारावे लागतील. यावेळेस उडवलाय आणि चेंडू थांबवलाय. आता बघूया धाव मिळाली ती फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली. बघा 1 चेंडू 10. जवळजवळ प्री क्वार्टर मध्ये धडक दिगंज संघ मारतोय आता असं वाटायला लागलंय. 1 चेंडू शिल्लक आहे आणि उत्कृष्ट फटका
तरी देखील सुदर्शन त्याच्या पाठीमागे धावतात 4 धावा आणि प्री क्वार्टर पास झालेला पहिला संघ ठरतोय तो म्हणजे दिगंची संघ. जग्गू भाऊ, जग्गू भाऊ कम ऑन दी स्टेज. जग्गू भाऊ बॅड लक टीम मोहन नगर, परंतु चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. आजचा पहिला दिवस 4 संघ दाखल झाले आणि या सामन्याचे सामनावीर अमोल जावीर, अमोल जावीर सामनावीर पुरस्कार घेऊन जा आणि सलग तिसऱ्यांदा मला वाटतं बॅक टू बॅक हॅट्रिक केली आज. बघा आयडॉल, आयडॉल कसा असावा तर संघाला असा. अगदी आपण बघितलं भारत संघामध्ये महेंद्रसिंग धोनी ज्यांनी कित्येक खेळाडू घडवले, नावारूपाला आणले, तसंच आता बघितलं तर दिग्गज संघाचा आयडॉल खेळाडू म्हणजे अमोल जावीर, अनुभवी खेळाडू, प्रत्येक युवा खेळाडूंना संधी देणारा हा खेळाडू. चला उद्या भेटूया ठीक 9:30 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. उद्या देखील 4 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या देखील घमासान युद्ध आपल्याला बघायला मिळणार. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, सर्वांनी काळजी घ्या. उद्या भेटूया ठीक 9 वाजता. जर वेळ झाला तर उद्या संघांना तर पेनल्टी दिली जाईल. आज देखील दिली गेली आहे आणि उद्या देखील असणार आहे. त्यामुळे कोणीही लेट करायचं नाहीये, लवकर इथे वेळेत हजर राहायचं आहे. बघितलं तर बॅक टू बॅक तिसऱ्या सामन्यात अमोल जावीर सलग तिसऱ्या वेळे, अर्थात दादा नक्कीच घेऊया ना. आम्ही यांना भरपूर दिवसापासून ओळखतोय. चला जगू भाऊ, चला आपण थोडीशी 2 शब्द असू द्या की 2 शब्द. चला जगू भाऊ, प्रथमतः तुम्हाला अभिनंदन. आज आपल्याला इथं या सामन्यामध्ये या टुर्नामेंटमध्ये खेळून कसं वाटतंय? टुर्नामेंट चांगले आहे. सगळे प्लेयर आमचे नवीन आहेत. आमचे दिघांचे म्हणजे सगळे तसं म्हणलं तर क्रिकेटची पंढरी आहे. आमच्या गावातली छोटी छोटी मुलं देखील अतिशय चांगले खेळतात. कुठलंही गलीबोळातलं जरी पोरग बघितलं तर क्रिकेट हे आमच्या दिघांचीच्या नसानसात बिनलेलं आहे. सगळेच मुलं आमची म्हणजे सिनियर असतील, ज्युनियर असतील, आमचे बाकीचे अजून प्लेयर आहेत, अतिशय चांगले आहेत सगळे. आमच्या दिघांची मध्ये टॉपची सगळी मुलं आहेत. ही सगळी छोटी मुलं आहेत. आमची सिनियर प्लेयर आहेत ते देखील चांगले आहेत. अतिशय चांगले प्लेयर आहेत आमच्या दिघांची मध्ये. दादूसा आणि आता शाखानं ही सेट छोट्या छोट्या मुलांचा केलेला आहे. त्यात आम्ही छोट्या छोट्या मुलांना घेऊन एक पहिलीच टुर्नामेंट आपली छोटी खेळलोय. सगळी पोरं अतिशय चांगल्या पद्धतीने खेळली. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद आपले मोलाचं सहकार्य. चला अमोल सर आपण या. प्रथमतः आपल्याला प्री क्वार्टर पास केल्याबद्दल धन्यवाद. आजचा दिवस आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे, तो आपण सेलिब्रेट देखील केलाय. आता आपल्याला काय वाटतंय, म्हणजे मनात भावना काय आहेत? नाही असं काय भावना वगैरे काय नाही. आपली मुलं सगळी चांगली खेळली, चांगला परफॉर्मन्स दिला. साहिलनं चांगली बॅटिंग केली, सुदर्शननं चांगली बॅटिंग केली, चिंगूनं, सगळ्या प्लेयर लोकांनी चांगला परफॉर्मन्स केला. फिल्डिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली आणि त्यांच्यामुळंच आम्ही ही टुर्नामेंट हाफ क्लिअर केला आजचा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ही टुर्नामेंट आयोजन केली, आपले खरसुंडीचे सगळे मित्रपरिवार, त्यांचं पहिल्यांदा सगळ्यात प्रथम अभिनंदन. कारण एवढी आपल्या खेड्या भागामध्ये एवढी मोठी टुर्नामेंट होणं एवढे काय म्हणजे गोष्ट जरा अवघड आहे. आणि हे दरवर्षी ही टुर्नामेंट घेतात, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करण्यास्पद गोष्ट आहे. बघितलं तर संघामध्ये आपण 1-2 खेळाडूने काही डिपेंड होत नसतं, सर्व 11 खेळाडू खेळावे लागतात. आपल्या संघामध्ये देखील युवा खेळाडूंची भरणा आपण पाहतोय. त्यांच्यासाठी तुम्ही आयडॉल आहात, कारण तुम्ही बरेच मोठी नावं, सौरभ असेल, आज तो नसेल, परंतु तुम्ही त्याला देखील एक मोठा मंच प्राप्त करून दिला. तो आज महाराष्ट्रभर खेळतोय. त्या मानानं
तशा पद्धतीत जर बघितलं तर तुम्ही स्वतःला कोणती जागा म्हणजे आता गुरुच त्यांचा समजावं लागेल, परंतु तुम्ही देखील या संघामध्ये आयडॉल म्हणून कितपत कामगिरी चांगली राहिली आतापर्यंत तुमची? नाही कसं आहे, हा संघ घेऊन खेळताना मला खूप भारी वाटतं. कारण ही जी मुलं आहेत ते आपण सांगितलेल्या गोष्टी ऐकत असतात आणि जे आपल्या टीममध्ये स्टार प्लेअर असतात ती कसं आहे आपली गोष्ट ऐकत नाहीत, बाबा हे करायला लागतं ते मनाचं करत बसतात. त्यामुळं आमच्या टीममध्ये पहिल्यांदा कमीत कमी 11 कॅप्टन असायचे, त्यामुळं आमची टीम हारायची. आता एक जण कोणतरी लीड करतो आणि आम्ही त्याचा फॉलो करतो. तर चला भेटूया पुन्हा. थँक्यू.